मुठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबवून शिवप्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांनी साजरा केला जागतिक जल दिवस। मुक्या पशुपक्षी प्राण्यांसाठी पाणी व खाद्याची व्यवस्था शिवप्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने जागतिक जल दिवसाचे औचित्य साधून मुठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबवण्यात आली। ज्याप्रमाणे माणसाचं अन्न वस्त्र निवारा या 3 गरजा आहेत, त्याचप्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या देखील तशाच प्रकारे गरजा आहेत। सध्या उन्हाचे दिवस आहेत, पक्ष्यांना व मुक्या प्राण्यांना सध्या पाणी व खाऊची गरज आहे। ह्याचेच भान ठेवून शिवप्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने मुठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना करंजाडेमध्ये मोठ्या उत्साहात राबवण्यात आली। ह्या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बारवे, अमर कुसळे, तुषार कदम, योगेश कुलाल, अमर सावंत, रोशन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिवप्रतिष्ठानच्या वतीने निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पक्ष्यांसाठी व पाळीव प्राण्यांसाठी अशा संकल्पना राबवल्या पाहिजेत असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे। निसर्ग व सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजेत असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून सदर संस्थेने सर्वांना दिला आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी विठ्ठल ममताबादे, उरण, रायगड। नमस्ते, मी सुनील अंबावडे। गेल्या वर्षापासून आमचे सत्यजित पाटील यांच्या ज्या संकल्पना त्यांनी काढलेल्या आहेत, मुठभर धान्य घोटभर पाणी, गेल्या वर्षापासून आम्ही ते राबवतोय। आणि जसं ते म्हणाले त्याप्रमाणे मी पण सगळ्या करंजाडेवासी यांना मी विनंती करतो की बाबांनो, सगळ्यांनी जसं आपल्याला पाण्याची अन्नाची वगैरे गरज आहे माणसाला, आपण बोलू शकतो, मागू शकतो, पण ते जनावर कोणाला मागणार किंवा ते पक्षी कोणाला सांगणार? तर त्यांचं जे ह्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन की बाबा ह्यांना हे जीव आहे त्यांनाही लागत असेल, काही पाणी म्हणा किंवा धान्य म्हणा, तर सर्व करंजाडे वासियांना मी शिवप्रतिष्ठानतर्फे आणि पूर्ण टीमतर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो की बाबा तुम्ही ह्या गोष्टी निरंतर राबवा। आणि खास करून मी आमचे जे अध्यक्ष आहेत सत्यजित पाटील, त्यांचा मी खूप खूप आभारी आहे या सगळ्या गोष्टीसाठी। ह्या एवढ्या चांगल्या संकल्पना ते राबवतात ज्या आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या किंवा आम्हाला माहिती नव्हतं, त्यांच्यामुळे आम्हाला सगळं पुण्याचं काम करायला मिळतंय। तर मी परत एकदा मी सगळ्या वासियांना, मी करंजाडे वासियांना मी विनंती करतो की तुम्ही ह्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्यांनी राबवा असं मी सगळ्यांना आवाहन करतो।